नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मला चहा आणि साखर काढून घ्यायची होती बरण्यांमध्ये, पण हेच लक्षात येत नव्हतं की कुठली बरणीचा वापर करू की जेणेकरून ते संपल्यानंतर इझिली स्वच्छ करता येईल. बऱ्याच जणांनी नवीन चॅनल सबस्क्राईब केलेलं आणि इथले व्हिडिओ बघून ना मला भरपूर कमेंट्स आलेल्या शॉर्ट व्हिडिओ बघूनही की बरण्या का रिकाम्या आहेत सगळ्या आणि कपाटं का खाली आहेत. तर त्यांच्यासाठी सांगते मी की आमची ट्रान्सफर दुसऱ्या शहरात आहे झालेली होती, म्हणून मग आम्ही तिथे राहतो. तर इथल्या बरण्या फक्त जेवढं साहित्य लागतं तेवढ्याच भरलेल्या आहेत आणि बाकीच्या संपूर्ण खाली आहेत. यावेळेस ना मी वाघ बकरी हा चहा आणलेला. याच्यात 2 प्रकार आहेत, एक मसाला आणि एक प्लेन. तर मग मी प्लेन आणलेला कारण मी ना माझ्या बहिणीकडे हा चहा प्याली होती तर छान लागला होता. तर मीही आणून बघितला, अगदी मस्त टेस्ट लागलेली आहे. मी रेड लेबल नॅचरल आधी वापरत होती, तर आता वाघ बकरी याच्यापुढे नक्कीच ट्राय करणार आहे. या चहा पावडरचा ना चहा घट्ट पण येतो आणि चवीला छान लागतो. बरेच जण वापरत असतील तर त्यांना नक्कीच अनुभव असेल. प्रत्येक पदार्थाची ना एक वेगळी गंमत असते. ऋतूप्रमाणे ना आपलेही पदार्थ बदलत जातात आणि चहा तर आपण रोजच करतो किती वेळा तरी, पण त्यामध्ये पण कितीतरी बदल करत असतो. उन्हाळा असला की आलं टाकत नाही, एखाद्या वेलदोड्याचा वापर करतो. पावसाळा लागला तर चहा मसाला किंवा वेलदोडा किंवा आपण बरेच काही म्हणजे आलं, गवती चहा यांचा वापर करतो. कारण की गवती चहा आणि आलं हे आरोग्यासाठी चांगले असतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मी मागच्या वेळेस ना किराणा घ्यायला गेली ना त्यावेळेस ना तिथे चहा मसाला असं रेडी म्हणजे वाटलेला नव्हता, प्रमाण होतं खडा मसाला टाईप. तर तो घेणार होती, पण विचार केला की एवढा 300 रुपयाचा घेऊन खरंच उपयोगात येईल का, नाही आवडला तर काय करणार, म्हणून मग मी तो घेतला नाही. रात्री जीही भांडी घासली होती ना ती लावून घ्यायची होती, कारण की पावसामुळे ना भांडी काही वाळत नाही आहेत आणि ट्रॉल्यांचं सगळ्यांनाच माहिती आहे, वाळल्याशिवाय भांडी ठेवली तर नक्कीच आपलं ट्रॉल्या तर खराबच होतात, पण म्हणजे कॉक्रोच होण्याची खूप भीती असते. म्हणून मग ओली भांडी न ठेवता कोरडी भांडी ठेवणं हे सगळ्यात मस्त उपयोगी आहे. बरेच जण ना काय करतात, मी बऱ्याच जणांना बघितलं, इकडे घासतात लगेच तिकडे पाणी थोडंफार पडलं नाही पडलं तरी पण ना लगेच कापडाने पुसून ट्रॉलीत ठेवून देतात. कोरडी पुसली असतील तर ठीक आहे, पण जर ओलीच तशी ठेवली ना तर खरंच प्रॉब्लेम होतो. कंटिन्यू पाऊस पडतोय ना, म्हणून बाहेरनं भाजी घ्यायला पण इच्छा होत नाही आहे, तर जायलाच नको वाटतं. कारण की ते चिकचिकमध्ये ना चप्पल खराब होतात, परत ड्रेसही खराब होतो. असं वाटतं नको बाबा घरीच काहीतरी ॲडजस्टमेंट करू. तर तसंच मीही केलेलं. डबूक वड्यांची भाजी केलेली, छोट्या कढईमध्ये मिस्टरांसाठी अगदी कमी तिखट बनवलेली आणि इकडे आईने जो नवीन मसाला मालेगाववरून बनवून आणला होता ना तो थोडा टाकून त्याची बनवलेली. खानदेशी लोकांचा ना हा फेवरेट मेनू आहे. प्रत्येक गावानुसार एरियानुसार तर याचं नाव बदलत असतं. तुमच्याकडे काहीतरी वेगळं म्हणत असणार, आमच्याकडे याला डबूक वडे म्हणतात आणि अगदी मस्त लागतात. मुलीही पोट भरून खातात. म्हणजे आम्ही जरी इकडं तिकडं फिरत असलो ना गाव सोडून, पण ते खानदेशी पदार्थांची चव काही विसरू शकत नाही आणि ते खाल्ल्याशिवाय काही समाधान पूर्ण होत नाही. नंतर ना गुळाचा शिरा उन्नतीला हवा होता, तनिष्कालाही आवडतो आणि पावसाळ्यात ना हा शिरा खाण्याची काहीतरी वेगळीच मजा असते. मी ना गुळ आणलेला होता किराण्यामध्ये. ह्या छोट्या छोट्या भेल्या मला आवडतात खूप, बघायलाही आवडतात आणि खायलाही मस्तच लागतात ह्या. तर मोठा गूळ नव्हता म्हणून ना मग मी यांचाच उपयोग केला, नाहीतर हा खाण्यासाठी उपयोगात जास्त येतो आमच्याकडे. यापूर्वी ज्यावेळेस मी बुलढाण्यात राहायची ना, तर माझ्या मिस्टरांचे सर होते, त्यांच्या घरी आम्ही बऱ्याचदा जेवायला जायचो ना, तर त्यांच्याकडे ना सकाळी किंवा संध्याकाळीही ताटामध्ये ना गूळ वाढलेलाच असायचा. बऱ्याच ठिकाणी असतं असं की जेवताना अगदी थोडासा गूळ दिला जातो, पण मला ते ना अगदी विशेष वाटायचं, कारण की आमच्याकडे तर नाही दिला जात. पण नंतर मला त्याचं महत्त्व कळलं, गूळ आणि शेंगदाणे खाण्याचा फायदा कळला. मग मीही कधी माझे मिस्टर किंवा मुलीही आवडीने गूळ खात असतात.
हा शिरा ना आईने बनवलेला, आईला चांगलाच जमतो छान अगदी. याचा काय पीठ भाजताना वास येतो हे मला तर तुम्हाला सांगायला नको. काश मी तुम्हाला वास म्हणजे व्हिडिओतून पाठवू शकली असती. पूर्ण पॅसेजमध्ये याचा वास पसरत होता. थोडं तेल याला जास्तच लागतं. तुपाचाही करतात बरेच जण, पण तेलाचा जास्त छान लागतो असं आम्हाला वाटतं. आता आवड ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. आमच्याकडे ना डिलेवरीनंतरही यात थोडं काजू बदाम वगैरे तूप तूप टाकतात त्यावेळेस, आणि आपलं शुद्ध गाईचं किंवा म्हशीचं, आणि तेव्हा हे सकाळी नाश्ता म्हणून ना दिला जातो, आणि नंतर त्यासोबत ना चिकनीचा किंवा नागलीचा पापडही दिला जातो. अगदी छान असा म्हणजे त्यावेळेस खाण्याची तर काहीतरी वेगळीच मजा असते, आणि हा आपण नेहमी करत नाही म्हणून मस्तच अगदी टेस्टी लागतो. याला ना 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 4 वाट्या पाणी घेतलेलं, म्हणजे 3 वाट्या पाणी घेतलेलं, पण गूळ टाकल्यामुळेही पाणी झालेलं ना, मग ते 4 वाट्या असं बनलेलं. आणि मी आधी काय करायची, मी एकदम पाणी टाकून द्यायची, तर कधीतरी ना याचे ना असे गोळे तयार होतात. आमच्याकडे त्याला गिठोळी म्हणतात. तर गोळे न होण्यासाठी थोडं थोडं पाणी आई टाकत गेली. प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी शिकायला मिळतच असतं. मग या शिरा खायला त्यानंतर ना आम्ही दुसऱ्या दिवशी ना त्र्यंबकेश्वरला गेलेलो. पण त्र्यंबकेश्वरला जाताना झिमझिम पडणारा पाऊस आणि आजूबाजूचा निसर्ग, वा काय म्हणजे इतकं सौंदर्य आहे या रस्त्यावरती. वर्षभर हा रस्ता खूप सुंदर असा नटलेला असतो. हे आपलं भगवान म्हणजे हनुमान आहेत, श्री हनुमान, त्यांचं ना जन्मस्थान म्हटलं जातं अंजनेरी. इकडे सुंदर असं मंदिरही बांधलं जात आहे. या रस्त्यावरती आपलं श्री स्वामी समर्थ केंद्रही आहे. खूप सुंदर असं म्हणजे केंद्र आहे. पण इतकी गर्दी होती त्या दिवशी, कारण की विचारायलाच नको. म्हणजे त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर आम्हाला मंदिरात जायचं होतं तिथल्या, पण 8 तास वेटिंग होतं. म्हणजे कितीही काहीही करा, एवढी गर्दी होती ना की अगदी लांबपर्यंत रांगाच्या रांगा होत्या. 8 तास तुम्ही समजूच शकतात. मग नंतर ना तिकडे आपलं स्वामी समर्थ केंद्रातही तशीच गर्दी होती. मग आम्ही आलो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. आम्ही तिकडे मंदिराच्या बाहेर म्हणजे जे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे भगवान श्री शंकरांचं, तिथे खूप वेळ थांबलेलो. पण दिसला, अंदाज आला की इथे उभं राहून म्हणजे काही उपयोग नाही आहे. बाहेरूनच नमस्कार केलेला आणि इकडे आलेलो. म्हणजे मला शूटिंग काढता येणार नाही, एवढी गर्दी होती, विचार करू शकतात. प्रचंड गर्दी होती. श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात आल्यानंतर जाणवणारी शांतता ज्यांनी अनुभवली असेल ना, मी शब्दातही मांडू शकत नाही. मंदिरात दर्शन घेतलं आणि काय तिथला गारवा आणि तिथे वाटणारी मनाची शांतता खूपच प्रसन्नदायी होती. बाहेर ही सुंदर फुलं आहेत. मला तर असं वाटत होतं घरी हे सगळं घेऊन जावं. खूप छान आहेत ही फुलं, मस्तच दिसतात. ज्यांचं खाली म्हणजे बंगला असेल त्यांनी अगदी छोट्याशा जागेत ही फुलं लावली तर किती सुंदर दिसेल, मी हे इमॅजिन करत होती. कारण की कुंडीमध्ये ते तेवढं पसरणार नाही आणि फुलं येणार नाही. नंतर ना मी इंस्टाग्रामला ना आपलं दत्तधाम म्हणून मंदिर बघितलेलं. तर खूप मोठं मंदिर इथे ना बांधलं जातं आहे. आपलं नाशिकपासून ना जवळच गिरनार गाव आहे, आणि गोदावरी नदीच्या मंदिराच्या बाजूला हे श्री महादेवपूर गाव आहे, आणि तिथेच ना म्हणजे हे मंदिर तयार होतं आहे. मंदिर नेमकं ना बंद झालेलं होतं, त्यामुळे आम्हाला दर्शन नाही घेता आलं. पण पुढचं मंदिर ना खूप मोठं असं बांधलं जातं आहे. म्हणजे एका वर्षामध्ये हे खूप सुंदर असं नाशिकमध्ये ॲड होणारं मंदिर असणार आहे. त्याच्या जिथे बांधलं जातं आहे ना त्याच्या मागेच छोटं मंदिर आहे, पण तेही अतिशय सुंदर असं श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे. बांधल्यानंतर नाशिककर तुम्ही नक्कीच जा. त्यानंतर आम्ही ना
मंदिरात इतका धो पाऊस सुटला होता त्या दिवशी. नदीलाही खूप मोठा पूर आला होता. नंतर मग आम्ही, माझी मामी बहीण आहे ही स्नेहलताई, तिच्या घरी आलेलो. ही रिद्धी आहे तिची मुलगी. तिचं नाशिकला ट्रॅम्पोलिन पार्क आहे, तिथे खेळायला गेली होती. तर तिथे हात फ्रॅक्चर झालेला खेळताना. मग त्यानंतर तिचं ऑपरेशन केलेलं आणि तिला आम्ही बघण्यासाठी आलेलो. स्नेहलताईने आम्हाला जेवायलाही बोलवलं होतं नंतर, पण त्या दिवशी खूप उशिरा गेल्याने मी तिथं शूटिंग करूच नाही शकली. तिचं घरी मला खूप आवडतं, कारण की तिच्या घराच्या खाली ना सगळं मिळतं. म्हणजे कुठे स्कूटी रिक्षाची गरजच पडत नाही. किराणा, मोठं दुकान, भाज्या, म्हणजे जे हवं असेल ना ते सगळं छान मिळतं. त्यामुळे मला, आणि खूप मोठं प्रशस्त असं तिचं 8 रूमचा म्हणजे घर आहे मोठं. ती जे दाखवलं ना, ती ड्राय बाल्कनी आहे एवढी मोठी. हा छान त्यांचा असा मोठा स्टोर रूम आहे. ती मला बोललेली की मला आधी सांगायचं ना. मस्त जसा स्टोरेज एरिया आहे, मला तोही खूप आवडतो त्यांचा. आमच्या सगळ्यांकडे ना खूप भांडी आहेत, कारण ना आमच्याकडे सगळ्यांकडे पाहुणे येण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. माझ्याकडे तर ह्या स्नेहलताईच्या कंपेअरने म्हणाल तर अगदी पावभाग आहे. त्यांच्याकडे इतके पाहुणे मंडळी असतात, सगळ्यांचं ते प्रेमाने करतात, त्यामुळेच सगळा गोतावळा जमतो. नंतर ना तिच्या किचनमध्ये बघा, हा भांड्यांचा साबण आणि घासणी ठेवण्यासाठी मस्तच मला हे स्टँड आवडलेलं म्हणजे, म्हणून मी त्याची शूटिंग केलेली. आणि मी जर नाशिकला राहायला आली ना तर मग नक्कीच मी तसं घेणार. छान आहे की घासण्यांचं पाणी लगेच खाली निघून येतं. नंतर आम्ही किराणा दुकानात गेलेलो ना, तर तिथे मी या बरण्या बघितल्या होत्या, किती छान लावलेल्या आहेत. आपणही आपल्या मांडणीमध्ये अशा पद्धतीने बरण्या लावू शकतो, ही आयडिया यावी म्हणून मग मी तुम्हाला दाखवलेलं. नंतर ना येताना मी काही फळं आणलेले. उन्नती आता जरा खाणार म्हणून घरीच आहे. शाळेत गेलं ना मुलं तर तेवढा वेळच मिळत नाही मुलांना. मग नंतर ना डाळी आणलेल्या, पाव किलो डाळिंब आणलेले. नाशिकचे डाळिंब तर कसे असतात हे सगळ्यांनाच माहिती, खूप छान असतात. मी इतर ठिकाणी बघितलेले तर असं वरचं साल पांढरंच असतं, पण आमच्याकडचं ना असं लाल बुंद असं छान साल असतं. हे जर बॅगेत राहिलं असतं ना तर रात्रभर तसंच राहून गेलं असतं, कारण की थोडा जरी कंटाळा केला ना तर बॅग तशीच राहून जाते. म्हणून कंटाळा न करता या सगळ्या वस्तू बॅगेतून बाहेर काढल्या. नंतर मी मूग आणि हरभराही आणला होता उसळ करण्यासाठी. तर हे पण नेमकं ना मी, म्हणजे माझ्याकडे कुठलेही डबे वगैरे नव्हते, मग कॅरी बॅग्समध्येच आणलेला मूग आणि आपला हरभरा. ॲक्च्युली आपण प्लास्टिकचा वापर कमी करायला हवा, पण असं कुठेतरी होऊनच जातो आपला वापर. मग त्यानंतर ना घरी आल्यानंतर डबे पुसून घेतले आणि मी लगेच ओपन करून ना, म्हणजे ही जी माझ्याकडे स्टोरेज काचेचे डबे आहेत फ्रीजमधले, तर त्यामध्ये तो मूग आणि हरभरे भरून घेतले. दुकानातून आणलेला किराणा, भाज्या, फळ ना ही बॅगेतून खरं तर काढायला खरंच खूप कंटाळा येतो. बरण्यांमध्ये भरायला छान वाटतं मला किराणा, पण तो किराणा सगळा सेपरेट करण्यासाठी ना असं वाटतं थोड्या वेळाने करू, उद्या करू, रात्री करू, दुपारी करू किंवा सकाळी करू. पण काही वस्तू मग त्यामुळे खराब होतात, म्हणून मग वेळच्या वेळी हे सगळं केलं तर सगळंच आपलं काम सोपं होतं. पाव किलो मुगाची, पाव किलो तुरीची आणि पाव किलो आपली याची उडदाची डाळ आणलेली मी पांढरी. पण नेमके ह्या सगळ्या डाळी मी मिस्टरना, म्हणजे ऑफिससाठी जात होते बुलढाण्याला, तर त्यावेळेस ना सगळं सामान देऊन टाकलेला बऱ्यापैकी. अगदी थोडंच माझ्याकडे ठेवलेलं. जीही भांडी घेतली होती ना तीही देऊन टाकलेली, म्हणून मग मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर नाही केलेलं. तिकडे जाणार त्यावेळेस नक्कीच तुम्हाला दाखवेल. नंतर ना मला ना हे दुसऱ्या दिवसाचं आहे, तर सकाळीच ना उसळ बनवून घ्यायची होती. मिस्टर दुपारून जाणार होते, म्हणून मग त्यांच्यासाठी टिफिन तयार करायचा होता. आणि नंतर ना नाश्त्याला मिस्टरांनी त्यांची मित्रमंडळी, म्हणजे त्या मित्राची मिसेस, माझी मैत्रीण, असं त्यांना बोलवलेलं. मग मी आधीच ना, बरं झालेलं की जेवण बनवून ठेवलेलं. बराच वेळ 1-2 वाजेपर्यंत ते गेलेले, तर नंतर मला खूप म्हणजे वेळ झाला असता जेवण बनवायला आणि कामही खूप वाढली असती.
म्हणून सकाळी लवकर उठलेली आणि संपूर्ण तयारी करून घेतलेली नाश्त्यासाठी आणि उसळ आणि फ्लावरची भाजी बनवून पोळ्या बनवून ठेवून दिलेल्या. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. दोघंही भाज्या माझ्या तयार झालेल्या होत्या आणि आई असल्यामुळे ना थोडा फरकच पडतो कामामध्ये. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हा पोचतो आहे ना तोपर्यंत आई माझी चालली गेलेली गावाला. मग ही जी मूग होते आणि हरभरे होते ना ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर त्याची उसळ एकत्र बनवून घेतलेली, की असं वाटलं थोडं थोडं बनवण्यापेक्षा सेपरेट एकत्रच बनवून घेऊया. कोणी घरी येणार असेल ना तर मी आधीच पूर्वतयारी करून ठेवते, कारण की ना ते आल्यानंतर ना खूप कन्फ्यूज होतं. आपण त्यांच्याशी बोलायचं, काम करायचं, की म्हणजे मुलं लहान असतील तर त्यांचा वेगळाच गोंधळ चालतो. ही लहान मुलं असणाऱ्यांना तर नक्कीच माहिती असेल, कारण की त्यावेळेस ना लहान मुलं पण खूप फायदा घेत असतात. इकडे उसळ झाली होती, कुकर बाजूला केलेला, पोळ्या झालेल्या, मिस्टरांसाठी फ्लावरची भाजी टिफिनमध्ये देण्यासाठी पोहे बनवणार होती, तर त्यासाठी बटाटा, कांदे, मिरची, कढीपत्ता सगळं पोहे वगैरे बाजूला काढून ठेवलेलं. फक्त येण्याची वाट बघत होती, म्हणजे फोनची वाट बघत होती. लिंबूही चिरून ठेवलेला होता की ते कधी येत आहेत आणि मग आपण पोहे लगेच बनवू. त्यांच्यासाठी ढोकळा आणि गुलाबजाम पण मागवलेलं होतं बाहेरून. नंतर ना त्याच दिवशी दुपारी ना या बेडची साफसफाई करायला घेतलेली, कारण की इथे माझ्या मिस्टरांचं बऱ्यापैकी ऑफिसचं साहित्य होतं, म्हणजे फाईल्स, नंतर जेही बुक्स वगैरे होते, म्हणजे ते यांच्या अभ्यासाचे, तर ते ठेवलेले. मग जाताना ना हाच बेड फक्त स्वच्छ करायचा राहिलेला होता प्रॉपर. तर मला त्याच्यातून बऱ्यापैकी रद्दीना बाहेर काढून घ्यायची होती. तर जवळपास ना 2 गोण्या कागद निघालेले असतील आणि हे सगळं आवरायला जवळपास 3.5 ते 4 तास लागलेले. पण बेड अगदी स्वच्छ चकाचक निघाला. अगदी काय काय वस्तू निघाल्या, बरेचसे फोटो निघालेले. तर त्यामुळे ना म्हणजे आपण जे कुठेतरी कदाचित ठेवून दिलेल्या असतात वस्तू, आपल्याला आठवत नाही, ते बरोबर आपल्याला असं काही कामं करताना मिळत असतं. आधी ना मी झाडून घेतलं. तुम्हाला व्हॅक्यूम क्लीनर तुम्ही का वापरत नाही हेही मला विचारलं जातं. आहे माझ्याकडे, पण ना काय होतं, ते बाहेर काढलं की तिथे एवढं जागा घेतं की ठेवायचा कुठे हा प्रश्न पडतो. अगदी प्रशस्त म्हणजे जागा असेल मोकळी, कारण की फर्निचर ना फ्लॅट्समध्ये ना भरपूर प्रमाणात जागा घेऊन घेतं आणि आजूबाजूला जागा असते, पण ज्यांना पसारा आवडत नाही ना त्यांना मग ते असं कुठेतरी वस्तू पडलेल्या आवडत नाही. तर ते मी अगदी वरती माझ्याकडे मुलींचा बेडरूम आहे ना तिथे पडतीवरती ठेवून दिलेलं आहे. ज्यावेळेस प्रॉपर इकडे येणार ना त्यावेळेस मग ते खाली गॅलरीत आता त्याला जागा मिळालेली आहे, कारण की मी जिथे सिलेंडर ठेवायची ना त्या कपाटामध्ये, तर तिथे आता मी व्हॅक्यूम क्लीनर ठेवणार आहे. गॅस पाईपलाईन झाल्यामुळे सिलेंडरचं काम पडणार नाही. ज्या वस्तू लागत नाही ना त्या खरं तर आपण कुणाला तरी देऊन टाकायला पाहिजे किंवा टाकून द्यायला हव्यात. आपण ते करतच नाही आणि त्यामुळे ना घरात एवढ्या वस्तू जमा होतात. आता कधीतरी मला वेळ मिळाला ना, आमच्याकडे डॉक्टरांच्या फाईल्स, म्हणजे अगदी लहानपणापासून उन्नती तनिष्का किंवा माझं लग्न झालं असेल ना तेव्हापासूनच्या जमा आहेत. तर आता त्याही मी बऱ्यापैकी ना टाकून देणार आहे. पण नेक्स्ट टाईम ना म्हणजे व्यवस्थित वाचून वगैरे. यावेळेस काय झालेलं, हे सगळं आवरून ना मला परत मैत्रिणीसोबत तिच्यासोबत DMartला जायचं होतं. नंतर एका ठिकाणी अजून जायचं होतं, म्हणून मग ना मला तेवढा वेळ नव्हता. नीता मंडलिक ताईंनी ना मला बऱ्याचदा सांगितलेलं माझं एज्युकेशन काय झालेलं आहे. तर माझं एज्युकेशन ना BSc कम्प्युटर केलेलं आणि त्यानंतर मी MCA केलेला आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुका माहिती असेल तिथे MCA केलेलं आणि मग नंतर धुळे येथे ना BEd पण केलेलं मी. तर हे माझं एज्युकेशन आहे. मला बऱ्याचदा त्यांनी विचारलेलं मेन्शन करा, पण बोलण्यात ना मी विसरूनच जात होती. हा माझा फोटो ना BScचा आहे. माझे केस आधी बॉय कट होता, कधी डायना कट होता, SY BScपर्यंत, नंतर TY BScला एवढे केस वाढवलेले आणि मग त्यानंतर ना MCAच्या म्हणजे हा लग्नानंतरचा फोटो आहे आणि हा प्रेग्नेंट असतानाचा फोटो आहे. आधी कशी होती आता कशी झाली हा फरक तुम्हाला नक्कीच कळेल. चला आपण आता परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की सांगा.